तर अमित शहाला चांगलंच संजय राऊत यांनी रडारवर घेतलेला आहे. औरंगजेबाची कबर काढायला तुमच्या मुलं पाठवा, गरिबांचे मुलं पाठवू नका. संजय राऊतांनी आमिर शहावर खणाखणी टीका केलेली आहे आणि त्यांना रडारवर घेतलेला आहे. नेमकं काय प्रकरण आहे सविस्तर बघूया. देशात एकता आणि अखंडता राखण्याचे, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम गृह मंत्रालयाचे आहे. ज्या शक्ती वारंवार औरंगजेबाचे नाव घेऊन देशात अस्थिरता निर्माण करतात त्यांना रोखलं नाही तर हा देश एक राहणार नाही, असे टीकास्त्र शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार संजय राऊत यांनी डागले. राज्यसभेत बोलताना संजय राऊत म्हणाले, तुम्हाला औरंगजेबाची कबर काढायची तर फावडे घेऊन जा, तुमची मुलं पाठवा, गरीबाचं मुलं पाठवू नका. राज्यसभेत बोलताना राऊतांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं. ते म्हणाले, गृह मंत्रालयावर आपण चर्चा करतोय आणि मी बघितलं की आपल्या बऱ्याच सदस्यांनी औरंगजेबावर चर्चा केली. काय दिवस आले आहेत या वरिष्ठ सभागृहात औरंगजेबावर लोक चर्चा करत आहेत आणि मला वाटतं की याला जबाबदार आपलं गृह मंत्रालय आहे. देशाच्या गृह मंत्रालयाने जर वेळीच अशा ज्या शक्ती आहेत त्या वारंवार औरंगजेबाचं नाव घेऊन देशात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न करतात, त्यात काही लोक असे आहेत जे महाराष्ट्रात मंत्री आहेत, जे केंद्रात उच्चपदी आहेत, त्यांना जर आपण रोखलं नाही तर हा देश एक राहणार नाही. देशात एकता आणि अखंडता ठेवण्याचे काम गृह मंत्रालयाचं असतं, असा इशारा राऊत यांनी अमित शहा यांना दिलेला आहे. मी बघतोय काही दिवसापासून या राज्याला पोलिसी राज्य करून टाकलं आहे. त्याचं काम काय आहे तर विरोधकांना कमकुवत करणे, राजकीय पक्ष फोडणे हे गृह मंत्रालयाचे काम आहे. प्रत्येक ठिकाणी आमदार खासदारांना खरेदी करण्यासाठी पोलिसांची मदत देणे हे होत असेल तर गृह मंत्रालयाचे जे मूळ काम आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे, असा टोलाही राऊत यांनी शहांना लावलेला आहे. तर हे नागपूरची हिंसाचार झाला होता, नागपूरला जी दंगल घडली होती यामध्ये बऱ्याच जणांवर आता गुन्हा दाखल देखील केलेला आहे आणि या प्रकरणामध्ये अनेक जिथं गोरगरीब जे समाज होता किंवा गोरगरीब माणसं होते त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आलेले, त्यांच्या वाहना म्हणा किंवा त्यांच्या गाड्या म्हणा सर्व जाळून त्यांच्या सगळ्या खाक झालेल्या आहेत. यामध्ये त्यांचं आर्थिक नुकसान भरपूर प्रमाणात झालेलं आहे. तसेच कुणाला मुक्कामार बसलेला आहे तर कुणी याच्यामध्ये चांगलंच घायाळ देखील झालेला आहे. पोलिसाला देखील याच्यामध्ये मारहाण मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि अशा प्रकारच्या दंगली रोखण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखणं खूप महत्वाचं आहे. आणि आज त्यांना जे मुद्दा उचलला राज्यसभेमध्ये संजय राऊत यांनी की जर या दंगली करायच्याच असतील तर तुम्ही तुमच्या मुलं पाठवा, फावडे आणि कुऱ्हाडी घेऊन काय पाठवायचे तुमच्या मुलाला पाठवा. परंतु ह्यांची मुलं कुठं आहेत तर BCCI ICCIचे ह्यांचे मुलं अध्यक्ष आहेत. मस्त एसीच्या ह्याच्यामध्ये बसायचं आणि फक्त पैसाच पैसा छापायचा. यामध्ये फक्त मारले जाणार तर कोण तर गरिबाचे मुलं मारले जाणार. हिंदू मुस्लिम याच्या नावावर दंगली करायची आणि तरुणांची माते भडकवण्याचं काम हे सरकार करत आहे, असं देखील त्यांना यावेळेस म्हटलेलं आहे. तर मंडळी, जे संजय राऊत यांनी जे टीका केलेली आहे ती योग्य आहे का नाही नक्की कमेंटमध्ये करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.